खालापूर तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न। सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये खो खो स्पर्धा जोशपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये मुलांचे 36 संघ आणि मुलींचे 30 संघ सहभागी झाले होते। दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी मुलांची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण ग्रुप ग्रामपंचायत तुबगावचे थेट सरपंच रवींद्र कुंभार यांनी केले। तसेच दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी मुलींची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण ग्रुप ग्रामपंचायत चौकच्या थेट सरपंच रितुताई ठोंबरे यांनी केले। या दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमासाठी विद्याप्रसारिणी सभा चौक संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाशजी देशमुख, कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख, सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा, शाळेचे मुख्याध्यापक बादशाह भोमले, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मुळीक उपस्थित होते। मान्यवरांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे। 14 वर्षांखालील मुले यामध्ये प्रथम क्रमांक सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक, द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल खालापूर। 17 वर्षांखालील मुले यामध्ये प्रथम क्रमांक सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक, तर द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल खालापूर। 19 वर्षांखालील मुले यामध्ये प्रथम क्रमांक सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक, तर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज खोपोली। 14 वर्षांखालील मुली यामध्ये प्रथम क्रमांक सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक, द्वितीय क्रमांक सह्याद्री विद्यालय शिळफाटा खोपोली। 17 वर्षांखालील मुली यामध्ये प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद हायस्कूल खालापूर, तर द्वितीय क्रमांक सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक। 19 वर्षांखालील मुली यामध्ये प्रथम क्रमांक सरनौबत पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक, तर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज खोपोली। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.